बनसोडे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पंच पाहायला मिळतात. सिराज शेख आणि स्क्वेअर लेग पंच विकास कामनकर. वैभव पाटील. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन मार्गस्थ गणेश बनसोडे. पहिलाच चेंडू नक्कीच बॅकफूट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. रेनी सीझन पहिलीच ही टुर्नामेंट पावसाळी रबर बॉलची आणि कुठल्याही प्लेअरचा सराव व्यवस्थितरित्या पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी गणेश बनसोडे आतापर्यंत हाताळतोय. नक्कीच कुठल्याही प्रकारचा बॉल आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगली लाईन आणि लेंथ हाताळतोय गणेश बनसोडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पदा चेंडू शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी देखील ठरला जातोय, कारण की फलंदाजीची चूक इकडे पाहायला मिळते. बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार आणि अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब निघून जातोय, त्यामुळे कुठलाही संपर्क होत नाहीये. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय. डीप मधून येईल चेंडूला गॅदर करेल तत्पूर्वी एकच धाव समाधान मानावं लागतंय. अकाउंट ओपन होते, खातं उघडलं जातं. 1 धाव अंकित केली जाते धाव फलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव फलकाला तुम्ही बघू शकता. प्रवीण भोईर एक चांगला फलंदाज, एक चांगला अनुभवी असा हा फलंदाज. अक्षरशः KPL मध्ये देखील चांगली फलंदाजी हाताळली होती, मात्र तो टेनिस बॉल होता आणि हा रबर बॉल. कारण की भरपूर वेळा पावसाळ्यात तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने चेंडू रिलीज होतो गोलंदाजाकडून, एक वेग धरतो आणि जर टप्पा परफेक्ट असेल तर नक्कीच एक स्नायपरची गोळी जशी निघते त्याच पद्धतीने चेंडू निघत असतो. यावेळेचा फुललेंचा चेंडू होता. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होते, मात्र 1 धाव मिळते. 1 धावेने धावफलक आणखी थोडंसं पुढे सरसावतोय 2 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 2 धावा बिनबाद अशा 2 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळाली ती नागले विरुद्ध कामन बॉईज कामन. आणि चांगली फलंदाजी महेंद्र कांबळी आणि दर्पण आचोळकर. ह्यावेळेस पुन्हा एकदा फटका. कुठेतरी कड लागला जातोय. मिस टाईम होता स्वतः क्षेत्ररक्षक प्रकाश तुंबडा. अति वेगाने अक्षय टबाले विकेटच्या दिशेने धावताना पाहायला मिळतोय. नक्कीच काळजी घ्या स्वतःची, कारण की पाऊस जास्त त्यामुळे चिखल झालाय आणि स्लिप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो, खेळातल्या सर्व संघांनी देखील आणि सर्व खेळाडूंनी देखील. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा तुम्ही बघू शकता. 3 धावा बिनबाद अशा 3 धावा लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी. प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्कवर. एक चांगला अनुभवी जुना जाणता असा खेळाडू, भरपूर वर्षे क्रिकेटचा आणि रबर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू. यावेळेस गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट केला जातोय, मात्र 1 धाव मिळते. गणेश येतोय अति वेगाने, मात्र 1 धाव. कुठेतरी स्लिप होतोय. 1 धाव मिळते. धावफलकाला थोडीशी वेग येते. धावफलक पुढे सरसावलं जाते 4 या धावसंख्येवर. नक्कीच संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल यंगस्टर मोरी संघाकडून. 5 षटकाचा सामना. पहिल्या षटकामध्ये 3 धावा धावफलकार पाहायला मिळाला आणि इकडे पहिल्या चेंडूवर 1 धाव अर्जित केली जाते. धावफलकार ॲड केली जाते. आजच्या दिवसातली ही पहिल्या राऊंडमधली शेवटची लढत. यंगस्टर मोरी विरुद्ध गावदेवी कोहली. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ॲपी. यावेळेचा शरीर भेदक मारा. कुठेतरी शरीरावर चेंडू लागला जातोय. 1 धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव.
चांगला चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. याचा पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र गणेश वाघ कुठेतरी थोडासा फ्लंबल होतोय. गवतामध्ये चेंडू लपून बसला होता, मात्र शोधून थ्रो करेल तत्पूर्वी या 2 धावा. नक्कीच गवत खूप मोठं आहे, त्यामुळे क्षेत्राक्षेत्री थोडासा प्रॉब्लेम होतोय. 2 धाव धावफलकाला वेग देत आहेत. धावफलक 7 या धावसंख्येवर. 3 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रकाश तुंबडा उर्फ FP. यावेळेचा एज लागली जाते, चायनीज कट. स्वतः क्षेत्ररक्षक येतोय, विकेट किपर उचलतोय चेंडूला. 1 धाव. अजूनपर्यंत एकही मोठा फटका मारू दिला नाही दोन्ही गोलंदाजाने. गणेश यांनी चांगली गोलंदाजी हाताळली, मात्र 3 धावा खर्च केल्या. आणि प्रकाश इकडे 4 चेंडू हाताळतोय आणि 5 धावा खर्च करतोय. 8 धावा एकंदरीत धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. याचा फुलर लेनचा चेंडू आला, मात्र एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये, कनेक्ट प्रॉपर होताना पाहायला मिळत नाहीये. 1 धाव मिळते. अतिशय संत आणि सावध पद्धतीने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू प्रकाश तुंबडा. यावेळेचा बॅकवर्ड जाऊन घ्यायचा प्रयत्न, विकेट किपर कुठेतरी चुकतोय, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज कुठेतरी थांबवतोय. षटकाची समाप्ती. शेवटचा चेंडू निर्धाव, डॉट चेंडू आहे शेवटचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा तुम्ही बघू शकता. बिनबाद 9 धावा. बिनबाद 9 धावा धावफलकार अंकित केल्या जात आहेत. 2 षटकाचा सामना संपतोय. बघा तिसरं षटक घेऊन कोण मार्गस्थ होईल. रुपेश दुबे येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवर. दोन षटक संपलेत. धावफलकार धावा 9 धावा पाहायला मिळतात. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही आहे, मात्र आशा असेल, कारण की प्रवीण भोईसारखा एक खमदा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे या फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची. आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी दर्शवलं देखील होतं, स्वतःचं कौशल्य दर्शवलं होतं. मात्र रबर बॉलमध्ये ही करामत आता करावी लागेल, कारण की 2 षटकांची समाप्ती झाली. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेचा सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो. परफेक्ट ब्लॉक हॉल चेंडू हाताळला होता. पाय आणि बॅटच्या मधोमध चेंडू रिलीज झाला होता. पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीने हाताळतोय. याचा फुल आलेला चेंडू, भीमर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. दोन्ही पंच सहमत असतील या चेंडूवर. भीमर चेंडू आणि फ्री हिट असेल. नक्कीच आजच्या दिवसातला हा दुसरा भीमर चेंडू असेल. पंचांचा इशारा येतोय. फ्री हिट चेंडू असेल हा, कारण की सकाळच्या सत्रामध्ये किरण धूम याने देखील एक भीमर हाताळला होता. व्हेरी फर्स्ट बॉल श्री गणेश केलं होतं भीमरने. त्याचा आणखी एक खराब चेंडू, मात्र सचिन घाग तिकडे तैनात होते. नक्कीच हा देखील एक पुन्हा चेंडू. फ्री हिट कंपल्सरी असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू फ्री हिट. जर हा चेंडू शरीरावर कुठेतरी आदळला असताना अनुराग, तर नक्कीच गोलंदाजाला बॅन करण्यात आलं असतं. ओके ओके. नक्कीच पहिला चेंडू कुठेतरी अनुराग एकंदरीत विचार केला, चांगल्या पद्धतीने आणि एकदम चांगल्या लाईन आणि लेंथने टप्प्याने तो हाताळला होता चेंडू.
मग नंतरचे दोन चेंडू नजर लागल्यासारखी झाली. नक्कीच कुठेतरी ग्रीप मिळत नसेल हातामध्ये, कारण की रबर बॉलची मॅच आहे, पावसाळी मॅच आहे आणि कुठेतरी ग्रीप प्रत्येक वेळी गोलंदाजाला मिळत नसते. आणि या बॅक टू बॅक दोन नवीन गोलंदाज येतोय. उर्वरित 5 चेंडू रंगासाठी कैलास उर्फ चँगो. हा देखील एक चांगला खेळाडू, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी वारंवार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र रबर बॉल इकडे अग्नी परीक्षा असेल, कारण की जो संघ टॉप 2 रँक धारण करत होता कामन बॉयज कामन, त्याची एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेचा फ्रीडचा चेंडू चांगला टप्पा होता. वारंवार बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न केला जातोय वैभवाच्या माध्यमातून आणि बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. धावसंख्या धावफलकार बघू शकता, 12 धावा धावफलकार पाहायला मिळतात. 2 चेंडू टाकून झालेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यावेळेचा फुल टॉस चेंडू आणि चेंडू निघून जातोय. पंच अजून आम्हाला इशारा देत नाहीये, पंचाचा इशारा येईल. नक्कीच नो आर्ग्युमेंट विनंती असेल. 2 पंच सज्ज आहेत. सकाळपासून चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्लीज नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा इशारा येतोय, षटकार येतोय. फुरल लेनचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू कुठेतरी पुढे सरसावला होता हा फलंदाज. अशी पंच स्क्वेअर लेग पंच विकास कामनकर आम्हाला ही माहिती दर्शवत आहेत. यावेळेचा सुरेख फटका, फ्लिक करतोय चेंडूला, चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार वैभवच्या बॅट मधून. नक्कीच सुरुवात बघितली होती, एकदम संत आणि सावधपणे केली होती या फलंदाजाने. मात्र यावेळेस कुठेतरी आक्रमक रूप धारण करतोय. 3रं षटक अजूनही मार्गस्थ आहेत. 4 चेंडू टाकून झाले. धावफलका धावा बघू शकता, 24 धावा धावफलका लागला जात आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आणि ह्याच पद्धतीचा पावित्रा स्वीकारावा देखील लागेल, कारण की 3रं षटक चालू आहे. सुरुवातीचे 2 षटक कुठेतरी एकदम संतपणे सुरुवात केली होती फलंदाजांनी. मात्र यावेळेस खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. हा वेळेस चांगला चेंडू, बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. कैलास उर्फ चांगो. यावेळेचा नक्कीच एज लागली जाते. पंचांचा बोट आकाशाकडे येतोय, विकेट जातोय. पहिला ब्रेक थ्रू तो म्हणजे वैभव याच्या रूपाने. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर गणेश बनसोडे याने 3 धावा खर्च केले. त्यानंतर प्रकाश गोलंदाजी मार्कवर होता, त्याने 6 धावा खर्च केले होते. मात्र हा 3रं षटक रुपेश याने पहिले उर्वरित 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 चेंडू चांगला हाताळला, त्यानंतर 2 नो होते आणि 5 चेंडू हाताळत असताना कैलास कुठेतरी 2 मोठे फटके त्याच्या बॅट चेंडू ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. वैभवच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी दोन्ही इक्विशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 षटक गोलंदाज भारी होता आणि या 3ऱ्या षटकामध्ये फलंदाज कुठेतरी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला होता.
भूमेश येतोय, न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण भोईरकडे आशा असतील कारण की मोठे फटके माझी क्षमता आहे. अनुभवाच्या विरुद्ध अनुभव कारण की गोलंदाजी मार्कवर प्रकाश तुंबडा पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. नक्कीच केसीच्या टुर्नामेंटमध्ये टेनिस बॉलमध्ये भरपूर वेळा दोन खेळाडू आमोरे सामोरे आलेले आहेत. मात्र यावेळेस रबर बॉलमध्ये खूप टिचून मारा केला जातोय गोलंदाज प्रकाशाच्या माध्यमातून. 25 धावा धाव फलकावर. चौथं षटक, 2 चेंडू टाकून झालेले आहेत. भूमेश स्ट्रायकिंग एंडला. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका. 6 धावेसाठी षटकार येतोय. अतिशय देखणा असा फटका भूमेशच्या बॅट मधून. नक्कीच कनेक्टिंग परफेक्ट झालं तर चेंडू हा सरळ निघून जातो सीमारेषा पार. त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला होता भूमेशाच्या बॅट मधून. अतिशय देखणा फटका. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने फटका हा शॉट खेचला होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज अप्पी याने. यावेळेस आखोड्याचा चेंडू, गणेश कुठेतरी चूक करतोय. झेल घेण्याची संधी होती मात्र चेंडू पळ्यांतर कसा डोक्याच्या वरून जात होता. प्रयत्न पुरेपूर केला होता, एफर्ट पूर्णपणे लावला होता या विकेट किपरने आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील म्हणता येईल. पुन्हा एकदा सज्ज होतोय मार्कवर प्रकाश. यावेळेस चांगला चेंडू होता, खोदून घ्यायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चँगो येतोय. 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न असेल. येस नो अँड वेट. चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावेने धाव फलक वेगाने पुढे सरसावतोय 34 या धावसंख्येवर. कुठेतरी आता धावसंख्येला देखील वेग मिळतोय. येस, पंचांचा इशारा येतोय. एक मोठा मासा जाळ्यात अडकवला जातोय प्रवीण भोईरच्या रूपाने. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला होता. तो खणखणीत असा देखणा फटका भूमेशच्या बॅट मधून. चौथ्या चेंडूवर एकेरी धाव आली, 5व्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन झालं होतं. न्यू बॅटर इन होतोय, अंकेश येतोय. चार षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा तुम्ही बघू शकता. चौतीस धावा, 2 विकेटच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. सचिन घाग येतोय, एक अनुभवी गोलंदाज, स्वतः ऑनर देखील आहेत. अनुभवाच्या हातामध्ये हे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक हाताळलं जात आहे. भूमेश ज्याने एक मोठा फटका घेतला होता. फुल टॉस चेंडू, एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये, पंचांचा इशारा नो. येस, इट इज बीमर चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते, 1 धाव समाधान देखील मानावं लागेल. बीमर चेंडू होते, पंचांचा इशारा नो बॉल. पहिला चेंडू नो हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज सचिन घाग. फ्री हिट, येस, पंचांचा इशारा तर फ्री हिट असेल. याचा पंच दोन्ही हात दर्शवत आहेत. हा देखील अतिरिक्त धाव, वाईटचा इशारा येतोय. फ्री हिट हा कंपल्सरी असेल. शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज सचिन याने. फ्री हिट चेंडू आहे, याची नोंद घ्यायची आहे. फ्री चेंडूवर कुठल्याही प्रकारचा विकेट नसेल, फक्त रन आउटच्या रूपेने हा खेळाडू बाद होत असतो.
सुरेख फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका घेतला होता. क्षेत्ररक्षक थोडासा फ्रंबल होते, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. आशिष होता तिकडे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून. धाव संख्या धाव फलका तुम्ही बघू शकता 38 धावा 38. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 चेंडू टाकून झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस सुरेख चेंडू स्लोवर 1 चेंडू हाताळला होता. गतीमध्ये परिवर्तन रबर बॉल मध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतं सागर सर, आणि त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला होता. हा अनुभव असतो आणि तो अनुभव सचिन घाग यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट खेळताना भरपूर वेळेला पाहायला मिळालेत. वाईटचा इशारा येतोय. कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळतो हा गोलंदाज, आणि रबर बॉल आहे. वारंवार स्लिप होत असतो हा चेंडू. पावसाची पुन्हा हजेरी लागेल असं वातावरण निर्माण झालंय, कारण की रबर बॉलच्या मॅचमध्ये फक्त तिसऱ्या मॅचमध्ये नोचा इशारा येतोय पंचांचा. दोन्ही चेंडू बीमर स्वरूपात पाहायला मिळाले. गोलंदाज नक्कीच बदलावा लागेल, आणि या एका इनिंग मध्ये एका मॅच मध्ये 2 गोलंदाज बदलावे लागलेत सागर सर. कारण की एकच बीमर अलाउड असतो ओव्हर मध्ये, पण तीच चुकी एकदा रुपेश याने केली होती, आणि सचिन घाग हा देखील खूप चूक करतोय. नक्कीच बघूया ऑप्शन मध्ये कोण गोलंदाज असेल तर गणेश वाघ हा देखील एक ऑप्शन मध्ये गोलंदाज आहे. धाव संख्या तुम्ही बघू शकता 40 धावा. चेंडू टाकून झालेत ते 3. भरपूर गोलंदाज आतापर्यंत हाताळलेत गावदेवी कोहली संघाने. भरपूर खेळाडूंची कमतरता पाहायला मिळते. आदिनाथ झाला, त्याच्यानंतर संजय सारखा एक अष्टपैलू खेळाडू हा देखील टीम मध्ये इन पाहायला मिळत नाहीये. अभिषेक येतोय न्यू बॉलर. फ्री हिट कंपल्सरी असेल. सुरेख चेंडू होता. एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये. कुठेतरी मिस टाइम फटका. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, मात्र गणेश वाघ अति वेगाने चेंडूवर येतो, आणि काय घडते ते इकडे रनआउटच्या रूपाने बाद होतोय तो म्हणजे उमेश. चांगला थ्रो, चांगली फेकी. टायगर रवी जिंदा आहे. गणेश वाघ एक पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चांगलं ऍक्टिव्हपणा दाखवताना पाहायला मिळतोय. भरगतचं शरीर यष्टीने अति वेगाने आला होता तो चेंडूवर. लहू येतोय. लहू घोषे न्यू बॅटर. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता, मात्र रनआउटच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या तुम्ही बघू शकता धाव फलकावर 41 धावा. लॉस ऑफ द 3 विकेट. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अभिषेक सॉफ्ट हँडने गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा प्रेशर पाहायला मिळत नाही या गोलंदाजावर. येस नो एन वेट. काय घडतंय ते इकडे पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने. येस, पंच कोण बाद असेल? अंकेश तंबूच्या आश्रयामध्ये परत येताना पाहायला मिळतोय. येस नो एन वेट. त्यांचा संपर्क असणे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर धावा घेत असता. प्रवीण डांगे येतोय न्यू बॅटर. शेवटचा चेंडू असेल. धाव फलका धावा तुम्ही बघू शकता 42 धावा धाव फलका लागल्या जात आहेत. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू, अतिशय चांगला टप्प्यावर चेंडू हाताळला होता, मात्र बॉल आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. षटकाची समाप्ती होते. इनिंगची देखील समाप्ती होते.
5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा तुम्ही बघू शकता. प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टर मोरी संघाची धावसंख्या 42 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. नक्की 43 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे गावदेवी कोली संघासमोर. धन्यवाद डीजे. नक्कीच पावसाच्या वातावरणात देखील चांगलं संगीतमय वातावरण निर्माण केलं जाते डीजे हर्ष याच्या माध्यमातून. धीरज पाटील चांगली फिल्डिंग केली होती. गणेश वाघ याने एक रनआउटच्या रूपाने देखील विकेट मिळवला होता. 43 धावेचं लक्ष गावदेवी कोली संघासमोर आणि टॉससाठी यायचंय. न्यू स्टार कामण विरुद्ध गजान स्मृती सावंतपाडा या दोन संघाच्या माध्यमातून होणारी पुढची लढत. न्यू स्टार कामन विरुद्ध गजान स्मृती सावंतपाडा. नक्कीच गजान स्मृती सावंतपाड्याचा संघाचा कर्णधार इकडे उपस्थित होताना पाहायला मिळतोय. विनंती असेल न्यू स्टार कामन संघाला टॉस करून घ्यायचं आहे. नक्कीच पावसाने देखील उपस्थिती लावलेली आहे या रेनी क्रिकेटमध्ये. येस, न्यू स्टार कामन संघाचा कर्णधार टॉस करून घ्यायचा आहे. न्यू स्टार कामन विरुद्ध गजान स्मृती सावंतपाडा अशी होणारी पुढची लढत. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये स्वतःचं वर्चस्व नोंदवलंय. विनंती असेल आमचे केसीएचे अध्यक्ष अजय पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेकी करायची आहे. दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत असेल. दोन बलाढ्य संघ. येस, टॉस करायचा आहे लाईव्ह. हे साहेब बसा बसा. कॉलिंग काय? न्यू स्टार कामन संघाने कॉल दिलाय. येस, टॉस जिंकला तो म्हणजे गजान स्मृती सावंतपाडा संघाने. आपलं निर्णय कळवायचं. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे न्यू स्टार कामन संघाला. वया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना गावदेवी कोली विरुद्ध यंगस्टर मोरी आणि पावसाने देखील खणखणीत हजेरी अशी लावली आहे. गणेश बनसोडे आणि प्रमोद लोखंडे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश बनसोडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रमोद लोखंडे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरकीचा जादूगर लहू घोषे. मात्र रबर बॉल मध्ये भरपूर प्रमाणात पाहिलं गेलंय की ग्रिप मिळत नसतो गोलंदाजी करत असताना. मात्र असे भरपूर गोलंदाज आहेत जे पावसाळ्यामध्ये देखील चेंडूला वळण देण्याची क्षमता ठेवतात. लहू घोषे पहिला चेंडू. नक्कीच फ्लोवर वन चेंडू होता. एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये. एक धाव मिळते. कुठेतरी बॅटेला लागला होता चेंडू. एक धाव. अकाउंट ओपन केलं जाते. 43 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय गावदेवी कोली संघासमोर आणि पहिल्या चेंडूवर एकेरी धाव इकडे स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते.
आणि रबर बॉलची एक खासियत पाहायला मिळाली तर LBW विकेट हा रबर बॉल मध्ये नसतो, हे महत्वाचा पॉइंट आहे. आपल्या एरियामध्ये आता पण तेवढे टुर्नामेंट झाले, पण पावसाळी क्रिकेटमध्ये LBW विकेट हा नसतोय. आणि पहिली लाईव्ह मॅच आहे. भरपूर असा आभार व्यक्त करेन टीम 94चं. यावेळेस अवे फ्रॉम द बळी शहरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न, मात्र इकडे विकेट किपर चुकला जातोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूला अडवलं जाते. नक्कीच खराब फेकी, क्षेत्ररक्षण चांगलं केलं की मात्र फेकी थोडस खराब. नक्कीच जर विकेट किपरने हा चेंडू पकडला असता तर डॉटच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळाला होता, मात्र चुकीला माफी नाही. आणि या 2 धावा, 22च्या स्वरूपात या 2 धावा. पुन्हा एकदा लहू घोषे गोलंदाजी मार्कवर. इस बार चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक चुकतोय आणि हा येतोय चौकार. नक्कीच खूप हळुवारपणे चेंडूला रिलीज करतोय गोलंदाज लहू घोषे. कारण की टेनिस क्रिकेट जर याच्याबद्दल विचार केला तर कुठल्याही प्रकारचा वेग नाही आहे, फक्त बोटांवर हा चेंडू नाचवत असतो. आणि त्याच पद्धतीची कला रबर बॉलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र वळण भेटत नाहीये आणि गती देखील कमी पाहायला मिळते. 3 चेंडू टाकून झाल्यात, 7 धावा धाव फलकावर. यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपर आता चुकतोय. 1 धाव पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतोय, मात्र कुठे विकेट किपरची साथ मिळत नाहीये. त्याचं कारण असं की पाऊस, जास्त पाऊस असल्या कारणाने चेंडू हातामध्ये बसत नाहीये. फलंदाजाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रुमाल घेऊ शकता, जेणेकरून बॅट सटकणार नाही तुमच्या हातातून. यावेळेस चांगला फटका, 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. फेकी करेल तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धाव फलक थोडंसं पुढे सरसावलं जाते. 9व्या धावसंख्येवर 5 चेंडू आणि 9 धावा. 43 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय आणि 43 धावेचा पाठलाग करत असताना धावफलका धावा तुम्ही बघू शकता. 9 धावा, बिनबाद 9 धावा. शेवटचा चेंडू होता, सुरेख गोलंदाजी. चेंडू पळल्यानंतर खालतीत राहतोय. सबमरीन डिलिव्हरी हाताळली होती यावेळेस गोलंदाज लहू घोषे याने. षटकाची समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा तुम्ही बघू शकता. 9 धावा, बिनबाद 9 धावा. 24 चेंडू आणि 34 धावेचं इक्विशन स्कोर बोर्डवर पाहायला मिळतंय. प्रमोद आणि गणेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 6 धावा केल्यात, ते म्हणजे नऊ धावा षटकाच्या समाप्तीनंतर. भूमेश येतोय न्यू बॉलर. फलंदाजी चांगली हाताळली होती. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तोच आता गोलंदाजी मार्कवर भूमेश येतोय. पहिला चेंडू गणेश याच्यासाठी. आखो टप्प्याचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शहरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. पावसाळ्यामध्ये पण कसरत करताना पाहायला मिळतात सिराज शेख. दहा धावा दुहेरी आकड्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. वारंवार प्रयत्न केला जातोय शहरापासून लांब टाकण्याचा,
मात्र भरपूर लांब चेंडू निघून जातोय. 2 अवांतर धावेने धाव फलकाला वेग मिळते 11 या धावसंख्येवर. नक्की 43 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय आणि 43 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11 धावा बिनबाद अशा 11 धावा धावफलका पाहायला मिळतात. यावेळेचा सुरेख फटका सरकट केला जातोय. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी येस नो एनवेट चांगलं समीकरण 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक 13 या धावसंख्येवर. नक्कीच चांगल्या पद्धतीने एक सेफ झोन मध्ये खेळताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. कारण की धावसंख्या कमी आहे. कुठलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीये. कारण की एकेरी दुहेरी हे चालूच आहेत. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं. येस पंचांचा बोट आकाशाकडे. नक्कीच एज तर लागली होती. मात्र कुठेतरी कन्फ्यूज होता हा फलंदाज. मात्र चाणाक्ष पंच सिराज शेख कुठली चूक करत नाहीये. पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे गणेश बनसोडे याच्या रूपाने. कैलास येतोय. चँगो चांगो येतोय. कैलास प्रजापती न्यू बॅटर इन होतोय. 13 या धावसंख्येवर पहिला विकेट मिळाला होता गणेश बनसोड्याच्या रूपाने. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. कैलास चँगो येतोय. यावेळेस सुरेख चेंडू होता मात्र विकेट किपर चुकला जातो. लॉंग शॉट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. येस पंचाचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव. भूमेश चांगली गोलंदाजी हाताळतोय. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळते. विकेट किपर कुठेतरी चुकला जातोय कारण की बरोबर उभं राहण्यासाठी ग्रीप मिळत नाहीये आणि चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. यावेळेचा बॉलर ब्रेक ड्राईव्ह होता. आडव्या बॅटीने सरळ फटका खेचण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. मात्र कुठेतरी थांबवलं जातंय. भरपूर लेट मेसेज पोहोचतोय मात्र सुखरूप स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय तो म्हणजे कैलास. धावसंख्या 15 धावा. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंधरा धावा धावफलकार पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगल्या आतापर्यंत हाताळली गेली ती म्हणजे भूमेश याच्या माध्यमातून. यावेळेचा फटका थोडासा चुकला जातोय मात्र 1 धाव मिळते. 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. प्रवीण भोईर कुठेतरी ग्रीप मिळत नाहीये त्यांना. वारंवार स्लिप होत आहेत. पावसाळ्यामुळे जरा चिखळ जास्त झालंय. नक्कीच कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये याची दक्षता घ्या जरा. कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. दुखापत होता कामा नये.
16 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी हातापर्यंत हाताळतोय, मात्र विकेट किपरची साथ मिळत नाहीये. त्याचं कारण असं की विकेट किपरला देखील ग्रीप मिळत नाहीये, व्यवस्थितपणे उभा राहू शकत नाहीये. प्रवीण भोईर विकेट किपरच्या भूमिकेत. याचा चांगला चेंडू येतोय. यष्टानं हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता, मात्र पंचांचा इशारा थोडासा लेट येतोय. पूर्णपणे दक्षता घेत आहे या गोष्टीची. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 1 गडीच्या मोबदल्यास धावफलकार पाहायला मिळते, ते म्हणजे गावदेवी कोल्ही संघाची. 43 धावेचं लक्ष ठेवलं गेले आणि 43 धावेचा पाठलाग करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावेची गरज. इक्वेशन आता थोडंसं बदललं गेलंय. 18 चेंडू आणि 27 धावा. ज्या पद्धतीची मॅच पाहायला मिळाली होती TR नागले विरुद्ध कामन बॉईज कामन, 6 चेंडू आणि 16 धावेची गरज असताना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेला होता आणि चांगली फलंदाजी दर्पण आचोरकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. 3 खणखणीत षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि विजयश्री नोंदवली होती पहिल्या फेरीमध्ये. एक चांगली टफ फाईट मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. जरी 43 धावेचं लक्ष असलं तरी गोलंदाजी अचूक केली गेली यावेळेस भूमेश याच्या माध्यमातून. वैभव पाटील येतोय न्यू बॉलर, एक चांगला यंगस्टर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. तो याचं गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 27 धावेची गरज. मात्र चांगला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, तो म्हणजे कैलास. ह्यावेळेचा पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडूचा इशारा येतोय. पंच सिराज शेख पूर्णपणे चेंडूला बघितल्यानंतर डिसिजन आमच्यामध्ये पोहोचवतायत. यावेळेस एज लागली जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. आणखी एक मोहरा तंबूच्या आश्रयमध्ये, तो म्हणजे कैलास. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती भूमेश याने, त्याच पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे वैभव पाटील. कम ऑन डीजे. न्यू बॅटर प्रकाश येतोय उर्फ एपी. नक्कीच चांगला चेंडू हाताळला होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन इकडे खराब निवडला होता, तो म्हणजे कैलाश याने. आणि त्याचा मोबदला विकेटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. विकेट कीपरने यंदा कुठली चूक केली नाही, चांगला झेल टिपला गेला. प्रकाश येतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन. गोलंदाजी मार्कवर वैभव. यावेळेस आणखी एक संधी निर्माण केली होती, मात्र विकेट किपर थोडासा चुकला जातोय. आणि ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने झेल सुटतात ना, फलंदाजाचा पावित्रा नेहमी बदलताना पाहायला मिळतो. आणि तो जो पावित्रा बदलताना पाहायला मिळेल, कारण की एक अनुभवी फलंदाजाचा इकडे झेल सुटला जातोय, तो म्हणजे प्रकाश सारख्या बॅट्समॅनचा. 17 धावा. आता 15 चेंडू आणि 26 धावेची गरज. प्रमोद स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. एक चेंडू आडव्या बॅटचा पावित्रा घेतला होता, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 क्षेत्राकडे फ्लंबल होताना पाहायला मिळाले आणि या 2 धावा सहजरीने पूर्ण केल्या जात आहेत.
19 धावा. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा मिस टाइम फटका होता, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धाव सहज पूर्ण केली जाते, मात्र कुठेतरी थांबवलं जाते. एकच धावे समाधान मानलं जाते. 20 धावा धाव फलकाला लागल्या जात आहेत. उर्वरित एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल वैभव याच्या ओव्हरमध्ये. 5 चेंडू टाकून झालेत. नक्कीच यानंतर होणारी एक चांगली टफ फाईट मॅच, चांगली लढत पाहायला मिळेल, चांगला बॅटल पाहायला मिळेल. न्यू स्टार कामण विरुद्ध गजानन स्मृती सावंतपाडा. नक्की टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते म्हणजे गजानन स्मृती सावंतपाडा संघाने, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेले न्यू स्टार कामण संघाला. यावेळेचा सुरेख चेंडू खोदून काढला जातोय. एक धाव पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? येस नो एन वेटचं चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्याने पूर्ण केल्या जात आहेत. बॅनरवर बसू नका, विनंती असेल. बॅनर पासून तुम्हाला लांब राहायचंय. धन्यवाद, कॉपरेट करा. तीन षटकाची समाप्ती झाली. धावफलका धावा तुम्ही बघू शकता. 22 धावा 2 गडीच्या मोबदल्यात धावफलकार पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 21 धावेची गरज, म्हणजे 10.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल, ती म्हणजे गावदेवी कोहली संघाला. भूमेश पुन्हा एकदा सज्ज होते स्वतःच्या सेकंड स्पेलमध्ये. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून वैभवने देखील चांगली गोलंदाजी केली. भूमेश सेकंड स्पेलमध्ये सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद याला आता कुठेतरी आक्रमकतेचा पावित्रा स्वीकारावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील, कारण की आता 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. नक्कीच स्ट्राईक यावेळेस मिळते, ती म्हणजे प्रकाश याला. 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळते. प्रकाश येतोय. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. 11 चेंडू 20-21 मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला हॅपी. यावेळेचा सुरेख चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. नक्कीच अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होत नाहीये, मात्र चेंडू पडल्यानंतर अँगल घेतला जातोय आणि पूर्णपणे बीट केलं जाते, ते म्हणजे फलंदाज प्रकाश याला. मात्र 2 चेंडूमध्ये जरी 12 धावाची गरज असताना एवढी क्षमता आहे या फलंदाजामध्ये की 2 मोठे फटके मारण्याची. यावेळेचा सुरेख चेंडू, याचा स्पोर्टमॅन स्पिरिट इकडे बघायला मिळते. प्रकाश तुंबड्याच्या माध्यमातून नक्कीच एज लागली होती आणि इकडे डायरेक्ट पंचांचा इशारा येण्या अगोदरच बाहेर निघाला होता हा फलंदाज. हे असतं अनुभव आणि ही असते स्पोर्ट्समॅन स्पिरिट, ती पाहायला मिळाली प्रकाशाच्या माध्यमातून. मी तर बोलतच नाही, मी तर थांबतो. मी तर बॉलर टाकला तर मी बोलत. न्यू बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये.
न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये रुपेश. धावफलका धावसंख्या तुम्ही बघू शकता 23 धावा 3 गडीच्या मोबदल्यात आणि 3 षटक पूर्णांक 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. चांगली गोलंदाजी भूमेश याची. टर्निंग पॉईंट ठरेल हा गोलंदाज जर हा सामना यंगस्टर मोरी संघाने जिंकला तर, कारण की चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज भूमेश. यावेळेचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्रॉपर होत नाही. एक धाव पूर्ण केली जाते मात्र एक धाव समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावतोय तो म्हणजे 24 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. दुसरा चेंडू निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि 14 चेंडू देखील एकेरी धाव खर्च करतोय गोलंदाज. 4 चेंडूमध्ये 2 धावा आणि 1 विकेट मिळवतोय स्वतःच्या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज भूमेश. यावेळेचा मिस टाइम फटका होता मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. विनय थ्रो करतोय मात्र 1 धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण विनयाच्या माध्यमातून. पंचवीस धावा धावफलकावर. एकंदरीत जर असं वाटत होतं एक इनिंगच्या समाप्तीनंतर की सहज हा सामना जिंकेल तो म्हणजे गावदे कोहली संघ, मात्र चांगली गोलंदाजी भूमेश आणि वैभव याची पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या ओव्हरमधला. 25 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय भूमेश. यावेळेस शफलून घ्यायचा प्रयत्न. विकेट किपर चुकला जातोय मात्र चांगलं लॉंग स्टॉप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळते. 1 धावेने धावफलक 26 या धावसंख्येवर आणि षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा 3 गडीच्या मोबदल्यात गावदे कोहली संघाच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगलं स्पोर्टमॅन स्पिरिट पाहायला मिळालं प्रकाशाच्या माध्यमातून. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. हेच इक्वेशन होतं मागच्या सामन्यामध्ये. 6 चेंडू 16 धावेची गरज होती आणि विजयी झाला होता तो म्हणजे कामन बॉईज कामन संघ, कारण की चांगली फलंदाजी दर्पण आचोळकरची पाहायला मिळाली होती आणि तोच इक्वेशन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. जे 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर सज्ज होताना पाहायला मिळतो. एक ओल्डी गोल्डी क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू. सहा चेंडू 17 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला रुपेश. यावेळेचा सुरेख चेंडू सरळ बॅटन घ्यायचा प्रयत्न होता मात्र विकेट किपर कुठेतरी कमी पडतोय आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 16 धावेची गरज. 5 चेंडू 16 धावा. प्रमोद येतोय. सलामीला गेला होता फलंदाज. कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस शरीर भेदक मारा. शरीरावर हा चेंडू ठेवला होता गोलंदाज प्रवीण याने. निर्धावची समाप्ती होते.
डॉटच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 16 धावेची गरज. म्हणजे 4 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार. यावेळेस सुरेख फटका, एलिव्हेशन प्रॉपर होताना पाहायला मिळते. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, षटकार. नक्कीच कुठेतरी चेंडू आणि 10 धावेची गरज. नक्कीच यावेळेस आणखी एक एलिव्हेशन होत नाहीये, मात्र दिशा चांगली निवडली जाते. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, याचा थोडासा कुठेतरी थ्रो हातामध्ये बसताना पाहायला मिळत नाहीये. मात्र या 2 धावा सहजरित्याने पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. 2 चेंडू 8 धावा. नक्कीच तो षटकार सागर सर थोडासा लेट आला होता, मात्र थेट आला होता 6 धावांसाठी. कुठेतरी संजीवनी देण्याचं काम केलं गेलं या मॅच मध्ये तो षटकाराने. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका लागला तर समीकरण आणि इक्वेशन दोन्ही बदलताना पाहायला मिळेल. दिशा आणि दशा दोन्ही फिरतील, ती म्हणजे दोन्ही संघाच्या. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, नक्कीच एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये, कनेक्ट प्रॉपर होत नाहीये. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोल्डन षटकार. नक्कीच जर गोल्डन षटकार मारला तर टीम 94च्या हिस्ट्रीमध्ये एक रेकॉर्ड होईल. गोल्डन षटकाराची गरज असेल. एक चेंडू आणि 6 धावेची गरज. अभी नाही तो कभी नाही. अशाच परिस्थितीमध्ये लढावं लागतं. जर एक चांगला विजय जर आपल्याला खेचून आणायचा असेल तर महेंद्र कांबळे याच्या देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती या अगोदरच्या सामन्यामध्ये. तीच फलंदाजी प्रमोद याला करावी लागेल. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. तर मिस टाइम होतोय आणि इकडे विजय होतोय तो म्हणजे यंगस्टर मोरी संघ अँड हार्ड लक गावदे कोहली संघ. नक्की जो मोठा फटका आला होता तो भरपूर लेट आला होता. जर या अगोदर तो फटका आला असता कुठेतरी समीकरण देखील बदलताना पाहायला मिळालं होतं. मात्र क्रिकेटला जर तरला थारा नाही क्रिकेटमध्ये. आणि विजय होतोय तो म्हणजे यंगस्टर मोरी संघ. आणि नो डाऊट जर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर कोण म्हणाला असेल, जर टर्निंग पॉइंट ठरला असेल तर उमेश, ज्याने यंगस्टर एक चांगली गोलंदाजी केली आणि पूर्णपणे गावदेवी कोहली संघाला विनंती असेल की